नमस्कार, मी शुभांगी. माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीच आनंदी, उत्साही आणि पॉझिटिव्ह राहायचं असेल तर रोजचे जे आपलं रुटीन आहे, घरातील कामं किंवा ऑफिसचं वर्क, यामध्ये जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर नवीन काहीतरी शिका, बुक्स वाचा किंवा काही नवीन हॉबी आवडत असेल तर ती तुम्ही जॉईन करा. जसं काही डान्स आहे, शॉपिंग आहे, मैत्रिणींशी गप्पा आहेत किंवा लॉंग ड्राईव्ह आहे. हे तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा किंवा रोज याच्यासाठी तुम्ही नक्की वेळ द्या. नक्की तुम्ही खुश, आनंदी आणि उत्साही राहाल. आनंद हा बाहेर शोधण्याची गोष्ट नाही आहे, तर तो आपल्या मनात आणि आपल्या चांगल्या कृतींमध्ये दडलेला असतो. तुम्ही म्हणत असाल हे मी काय बनवतेय, पण हे जे आहे ना ते मी एक सत्तूची पावडर घेतली आहे. ती सत्तूची पावडर जी आहे ती तुपामध्ये परतून घेतली आणि त्याच्यात आपल्यासाठी जे आवडतं ते सीड्स पण पुन्हा मी तुपामध्ये परतलेत आणि आता हे मखाने मी परतून घेते. मखाने परतून झाले की ते मिक्सरमध्ये काढलेत बारीक करून. मग बारीक करून झाल्यानंतर मी हे एकत्र केलेत आणि ह्याची ही अशी क्रश करून एक पावडर तयार केली आहे, जी आपण दुधात किंवा नुसती खाऊ शकतो. त्याने आपलं बऱ्याचशा वेळ पोट भरल्यासारखं राहतं. अगदी साधी आणि सोपी आहे. याच्यामध्ये मी गूळही ॲड केलं आहे स्वीटनेससाठी. तुम्हाला जर गूळ नको असेल तर तुम्ही ते स्किप करून तुम्ही अजून काही ॲड करू शकता. जसं की खजूर आहे, तेही तुम्ही ॲड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.